चला या ठिकाणी राज्यसेवेमध्ये बऱ्याच दिवसात असना पण 2 वर्षानंतर का व्हायना कुठंतरी आपल्याला थोडीशी आशा दिसती की ऍग्री एमपीएससीच्या 258 जागा येण्याची। तर या सर्व गोष्टीबद्दल आज आपल्याला चर्चा करायची। खरंच ह्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे का आणि एवढ्या जागा पडू शकतात का, तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। पहिल्यांदा या ठिकाणी मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याला आपण सुरुवात करतो। आपल्याला माहित आहे की 2022 मध्ये जसं ऍग्री एमपीएससीची ऍड झाली आणि त्यानंतर जो 23 ला सिलेबस बदलला आणि बदललेल्या सिलेबस नंतर या ठिकाणी मुख्य जी परीक्षा आहे आपली ऍग्रीची ती डिस्क्रिप्टिव्ह केलेली होती आणि तिथून पुढे हे ऍड येईल का नाही आणि 23 ला तर आपल्याला माहित आहे ऍड पडलेलीच नव्हती आणि या ठिकाणी आता 24 ला नेमक्या ऍडचं काय होते हा मुद्दा होता। तर ज्यावेळेस राज्यसेवेची सुरुवातीची ऍड टाकली 205 जागेची, परत वाढवून ते 600 जागेपर्यंत गेला, पण एवढ्यामध्ये सिव्हिलच्या जागा आल्या, जनरल एमपीएससीच्या जागा आल्या, म्हणजे सगळ्या गॅझेटेड पोस्ट आल्या, पण ऍग्री बद्दल काहीच ठोस भूमिका झालेली नव्हती। आता या दरम्यानच्या काळामध्ये बरेचसे आपण पाहतो ट्विटर वार झाला, आंदोलन झाली आणि विद्यार्थ्यांनी ऍग्री एमपीएससीचं नेमकं काय खेळ केलाय हे विषय सरकारला जाब विचारायला सुरुवात केली, प्रश्न विचारायला सुरुवात केली। आता बघा जे वर्ष आहे ते येणारं वर्ष 2024चं इलेक्शनचं वर्ष आहे आणि त्या संदर्भात आपण पाहतो की भाजपचे जे आमदार आहेत त्यांचं एक ट्विट आहे की ट्विट त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र कृषी सेवेतील 258 राजपत्रित पदाला वित्त विभागानं नुकतीच मान्यता दिली। बघा कोणत्याही ऍड साठी सगळ्यात महत्वाची भूमिका असते वित्त विभागानं परमिशन देणं, म्हणजे पुढे चालून एखादी ऍड काढायची त्याला पगार फिगार द्यायची तयारी आहे का सरकारची, तर ती असते वित्त विभागाची भूमिका। म्हणजे त्याची गरज आहे का, गरज असेल तर वित्त विभाग परमिशन देतं आणि 258 जागेला परमिशन दिलेले आहे, म्हणजे 2 वर्षाचा बॅकलॉग आहे आणि हा 258 जागाचा बॅकलॉग आहे। आणि या संदर्भात असं आहे की यामध्ये की या वर्षी भरती व्हावी अशी पदवीधरांची इच्छा आहे। ईडब्ल्यूएस सीसीबीसी विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी भेटले त्यावेळेस त्यांना वित्त विभागाने मान्यता दिलेल्या कृषी विभागाची पदे तातडीने भरण्यात यावी अशी विनंती केली। त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय याबद्दल सकारात्मक असून त्यांनी सदर पदाचे मागणी पत्रक तात्काळ लोकसेवा आयोगाला पाठवण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग देखील या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत तयार आहे। बरोबर आहे, म्हणजे एखाद्या ऍड निघण्याच्या संदर्भात या ठिकाणी ज्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत। आता लवकरात लवकर एमपीएससीने याला मान्यता देणं आणि त्या संदर्भात डिक्लेअर करणं की ऍड आहे। परंतु आता पंचायत आपली अशी आहे की 21 जुलैला ही पूर्व परीक्षा आहे। कधी 21 जुलैला ही पूर्व परीक्षा आहे आणि जर आज मान्यता दिली तर जे निवड या ठिकाणी आपण पाहतो ऍग्रीचाच अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ज्याला आपण ऍग्रीकल्चरचे तज्ञ विद्यार्थी म्हणतो, ते आतापर्यंत ऍड नाही म्हणून गाफील राहिलेले आहेत। ऍड नाही म्हणून काय झाले ते गाफील राहिले आणि 8 दिवसात या ठिकाणी त्यांना ती तयारी करायची। तर हा मुद्दा पण कुठंतरी आहे, त्याच्यामुळे एक गोष्ट इथं होण्याची शक्यता आहे की ऍग्रीची ऍड पण असेल मुद्दा आणि ईसीबीसी आणि या ठिकाणी आपण पाहतो ईडब्ल्यूएस चा जो मॅटर असेल त्या संदर्भात आयोग नेमका काय निर्णय घेते, 21 जुलैला ही एक्झाम ठेवते का ही एक्झाम पुढे ढकलते ते पाहणं गरजेचं आहे। पण एक्झाम जर पुढे गेली तर बऱ्यापैकी शक्यता ऍग्रीची ऍड पडण्याचीच आहे। जर एक्झाम पुढे नाही गेली तर या ठिकाणी ऍग्रीच्या जागा यामध्ये ऍड होतील ते सांगता येणार नाही, मग ते या वर्षी होईल असं मला वाटत नाही। पण जर एक्झाम पुढे गेली प्रॉपर वेळ आयोगाला मिळाला तरी या ठिकाणी ऍड पडू शकते असे एकंदरीत मत आहे। बघूयात या संदर्भात 1-2 दिवसातच निर्णय होणार आहे, नेमका काय होतोय तो आपल्याला कळूनच जाईल। तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।